नमस्कार मंडळी, मी आलो आहे पन्हाळे गावामध्ये जी आहे लांजामध्ये. तर माझ्या पाठीतून पाहू शकता ते आहे शिव मंदिर. तर शिव मंदिरच्या बरोबर जवळच एक धबधबा आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर मंडळी हे ते शिव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच ना मला असा पाण्याचा आवाज आला. पाहिलं तर मग इकडे छानसा वॉटरफॉल दिसला तो बघ तिकडे. आता रस्ता कुठून आहे आपण जरा पाहूया. इकडे मला एक वाट दिसली या साईडला, ती बघा इकडे. त्या वाटेने आपण जाऊ शकतो की नाही ते आपण जरा चेक करूया, कारण पायवाट वगैरे केलेली आहे. चला, पावसामध्ये खूप सांभाळून जायला लागतं बाबा. आणि इथं इकडचा परिसर पाहाल ना तुम्ही, एक नंबर. हा बघा, मस्तपैकी झाडं हिरवळे बघा, खूप छान आहे यार, खूप छान आहे, एक नंबर एक नंबर. अच्छा, गावातल्या गोष्टी एक्सप्लोर करायला खूप बरं वाटतं सिरियसली. तर मी इकडे एंडपर्यंत आलो आहे, काय कळत नाही मला. आवाज पाण्यात तिकडे येतो आहे. इथून ही वाट आहे की ती वाट आहे माहिती नाही आपल्याला. ही आपण चेक करून बघूया. ही वाली जायचं कसं. तर पाण्याचा आवाज इकडे आहे. आय थिंक हीच वाट असेल असं वाटतं मला. आपल्याला काय डुबकी मारायची नाही आहे, फक्त दाखवायचं तुम्हाला आणि तसा म्हणू शकतो आनंद घ्यायचा फक्त पाहून. आय थिंक बरोबर आलो वाटतं आपण. हे आपण जरा साईडला करू. मेन म्हणजे ना तो पाण्याचा प्रवाह आहे ना, एक नंबर आहे यार. आणि हेच पाणी वाटतं पुढे पुढे जातं आणि तो धबधबा बनतो. पण त्या धबधब्याकडे जायचा काय कळत नाही कुठून येते. आता मी थोडा जवळ आलो आहे, ते बघा इकडे पाणीचा प्रवाह येतो. पण जो धबधबा मी पाहिला ना तिकडून, तो हा नाही आहे, तो खाली खोळ आहे जरा. कुठचा माहिती नाही, पण एक नंबर आहे. चुम्मेश्वर आहे, चुम्मेश्वर, सिरियसली बोलतो. तिकडे याचा रस्ता माहिती नाही ॲक्च्युली कुठे आहे. आणि पूर्णपणे जंगल आहे बघा ना. पन्हाळेवाल्यांनो प्लीज कमेंट करा. आता मी जातो ना परत, तर पाण्याचा आवाज जोरात इकडून येतोय, या साईडने येतोय. पण इकडून जायचं कसं बाबा. बाबा हे बघा, हळूहळू हळूहळू चालेल बघा. ही पायवाट यायची बापरे. चला आपण जाऊन तरी बघूया आता. आलो तर आहे, काठी लागले रे. आहे काठी 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 काठी. फक्त मला वरून पाहायचं आहे बघ, बाकी काय नाही करायचं मला. अडकताय. हा आलो जवळ आलो मी फायनली मेज. हा बघा हा बघा हा बघा हा बघा, हा धबधबा आहे तो. सुंदर आहे यार, एक नंबर आहे. पुढे जात नाही आपण, एवढं बस झालं. हा इला फायनली आय डन इट. चला निघूया आता पुन्हा.